हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर चंद्रकांत कांबळे आहे, व्हॅस्क्युलर अँड इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट. तर आज आपण डिस्कस करणार आहोत कॉमन प्रोसिजर जी आम्ही रेग्युलरली करतो, FNAC आणि बायोप्सी. डॉक्टर ऍडवाइस करतात की तुम्ही FNAC ची तपास करून घ्या. तेव्हा त्यांच्या माइंड मध्ये भरपूर प्रश्न असतात की FNAC एक्झॅक्टली कशी होणार, पेन किती होणार, किती वेळ लागेल, लोकल अॅनेस्थेशिया देणार का नाही. कधी काही पेशंटला वाटतात की आमच्या स्किनला काही स्कार येईल का नाही. तर आज आपण डिस्कस करूया की FNAC एक्झॅक्टली कशी करतात आणि काय वापरतात. ठीक आहे, सगळ्यात पहिला आपण डिस्कस करूया FNAC बद्दल. तर FNAC चा फुल फॉर्म आहे फाईन नीडल. फाईन म्हणजे सगळ्यात छोटी नीडल ऍस्पिरेट करायचं आणि त्याची सायटोलॉजी करायचं आहे. सायटोलॉजी म्हटलं की आपल्याला एकदम सेल्युलर लेवलवर कळतं की ते सेल्स कसले आहेत, इन्फेक्शनचे आहेत का काही सस्पिशियस कॅन्सर सारखे सेल्स आहेत. तर ही आपण बघू शकता, ही नीडल आहे सर्वात छोटी नीडल जी आम्ही ब्लड कलेक्शनला वापरली जाते. तीच नीडल आम्ही अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी मध्ये बघत गाठेच्या आतमध्ये जातो आणि तिथून आपण ऍस्पिरेट करण्याचा प्रयत्न करतो की सेल्स नीडल मध्ये येतील. सेल्स आलेले आपण स्लाइडवर स्प्रेड करतो आणि मायक्रोस्कोप मध्ये बघून आपल्याला निदान कळतं की ते सेल्स कसले आहेत. तर ही एकदम छोटी नीडल आहे, 25 गॉज म्हणजे एकदम छोटी नीडल आहे मेडिकल मध्ये जी आम्हाला अवेलेबल आहे. तर ह्या प्रोसिजरला आम्हाला लोकल अॅनेस्थेशियाची गरज लागत नाही. ही एक पेनलेस प्रोसिजर आहे आणि 2 ते 5 मिनिटात ही प्रोसिजर होऊन जाते. तर दुसरी प्रोसिजर आहे जी आपण रेग्युलरली करतो ती आहे बायोप्सी. जर आपण बघू शकता ही बायोप्सीची गन आहे. तर हिचा साईज बघितली तर मोठी आहे भरपूर. तर बायोप्सीच्या वेळी आपण पेशंटला एक लोकल अॅनेस्थेशिया देतो सो दॅट त्यांना पेन कमीत कमी व्हावं आणि प्रोसिजर एकदम स्मूथली व्हावं. तर ही बायोप्सीची नीडल आहे. ठीक आहे, बायोप्सी मध्ये थोडासा तुकडा काढला जातो गाठेचा आणि त्याच्यावर आपल्याला अजून थोडं डिटेलमध्ये कळतं. जसं FNAC मध्ये सेल्युलर कळतं, तर याच्यामध्ये सेल्युलर प्लस आपल्याला टिश्यू पण भेटतो. त्याच्यामुळे टिश्यूचं पॅटर्न स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आपल्याला अजून जास्त कॉन्फिडन्स असतो डायग्नोसिस मध्ये, ट्रीटमेंट मध्ये, ट्रीटिंग डॉक्टरला. तर जेव्हा केव्हा पॉसिबल असेल तर आम्ही बायोप्सी ऍडवाइस करतो ओव्हर द FNAC. ह्याची अॅक्युरेसी अगर आपण सोनोग्राफी मध्ये केली तर अराउंड 90 to 98% अॅक्युरेसी असते. कुठल्या पार्टची FNAC करायची आणि कुठल्या पार्टची आपल्याला बायोप्सी करायची हा पण एक मोठा प्रश्न असतो. FNAC ची तपास आम्ही रेग्युलरली थायरॉइडच्या पेशंट मध्ये करतो आणि एक लिम्फ नोड असतात गळ्यामध्ये जे गाठी येतात छोट्या छोट्या पेशंट लोकांना, तर त्यामध्ये आपण FNAC प्रेफर करतो कारण एकदम क्विक प्रोसिजर आहे आणि पेनलेस प्रोसिजर आहे. OPD बेसिसवर आरामात करून पेशंट कामाला पण जाऊ शकतात आणि रुटीन रेग्युलर ऍक्टिव्हिटी लगेच करू शकतात. तर पण बायोप्सी मध्ये आपल्याला थोडासा मोठी निडल असते, लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो, तर आपण थोडंसं रेस्ट ऍडवाइस करतो बायोप्सी केल्यानंतर. तर बायोप्सी आम्ही फ्रिक्वेंटली करतो ब्रेस्टच्या टिश्यू मध्ये. ब्रेस्ट मध्ये जर कोणाला गाठ आली असेल नवीन आणि वाढत असेल तर एक बायोप्सी हे एक सिंपल आणि एक सेफ प्रोसिजर आहे. आणि बाकीचे अवयव म्हणले तर आपण लिव्हर मध्ये, किडनी मध्ये बायोप्सी प्रेफर करतो ओव्हर द FNAC. आणि अजून एक प्रोसिजर जी आम्ही रेग्युलरली करतो ती आहे CT गायडेड बायोप्सी. तर CT गायडेड बायोप्सी मध्ये आम्ही डीपर टिश्यू मध्ये मोस्टली लाईक लंग्स मध्ये, बोन मध्ये किंवा पोटामध्ये आतमधले जे डीप टिश्यू असतात, गाठी असतात, त्यांची आपण CT गायडेड मध्ये बायोप्सी करतो. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की FNAC काय आहे आणि बायोप्सी काय आहे. जर तुम्हाला मराठी व्हिडिओ हवे असतील आमचे सगळे व्हेरिकोजचे आणि इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी बद्दलचे तर प्लीज कमेंट करून सांगा. तर आम्ही प्रयत्न करू की हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन शेअर करू.